भोकर विधानसभा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मगरे पाटील यांची निवड करण्यात आली असून गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अभियान राबवून काँग्रेसची विचारधारा तसेच ध्येय धोरण घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। जिल्ह्यात युवा काँग्रेसची मोठ बांधण्यासाठी युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांनी प्रत्येक विधानसभेत कार्यकारिणी विस्ताराचा निर्णय घेतला। भोकर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर युवा काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ बांधणीचा उपक्रम हाती घेण्यात आला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करण्यात येतात। भोकर विधानसभा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मगरे पिंपळकोठेकर यांची निवड करण्यात आली असून नुकतेच नियुक्त पत्र बहाल करण्यात आले। काही दिवसातच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणाऱ्या या धर्तीवर या निवडीस महत्त्व आलं। युवकांची मोठी फळी असलेले युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर मगरे पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली। नियुक्तीचे पात्र जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे पाटील, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष तेजाबराव मुंगल, श्रीनिवास महाद्वार, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण, सूर्यकांत चंदुते यांच्या हस्ते देण्यात आले। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना हद्दपार करण्याचा तसेच भूमिपुत्र निवडून आणण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला। यावेळी प्रशांत पाटील मुघल, विलास कल्याणे, शरद पवार, दत्ता कदम, शिवम मगरे, संभाजी गाढे, बापूजी गाढे, अविनाश चौंदते उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।